हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे. सो कधी आपण आयुष्यात एक छोटंसं काम करतो आणि नंतर खूप पश्चाताप होतो. आज मी पण तुम्हाला माझी एक छोटी मिस्टेक सांगणार आहे आणि त्या मिस्टेकमधून मला खूप काही शिकवायला मिळालेलं आहे. सो चला तर मग माझी आजची सकाळ ही गार्डनमधून अशी गेलेली आहे आणि नंतर मी किचनमध्ये आले आणि माझा अवतार बघूच शकता, कारण मला अजिबात बरं नाही. पण तरीही काम हे करायचं, टिफिन हा न्यायचाच होता म्हणून मी तर कामाला लागले. पहिलं पाणी पिऊन घेतलं, कारण खूप गरम होतं आजकाल आणि पाण्याचा इंटेक असलाच पाहिजे म्हणून पाणी घेतलं आणि मग रोजच्या कामाला सुरुवात केली. चला तर मग आज व्लॉग ना मी खूप पॉझिटिव्ह विचाराने सुरू केलेला आहे. कधी लाईफमध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. काही वेळा घर शांत असतं, काही वेळा परिस्थिती बदलते, पण एक गोष्ट मात्र आपल्या पुढे घेऊन जाते, ती म्हणजे आपली स्किल्स. मला एक गोष्ट नेहमी वाटते, जीवनात एकच स्किल पुरेसं नसतं. आजच्या काळात जो माणूस मल्टी स्किल शिकतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. आज मी तुम्हाला सांगणार आहे मल्टी स्किल मास्टरी फॉर्म्युला, जे मी स्वतः फॉलो करण्याचा प्रयत्न करते. चला तर मग पाहू. तर पहिली गोष्ट म्हणजे दररोज काहीतरी नवीन शिकायचं. मोठं काही नाही, पण एक लहानशी छोटीशी स्किल शिकली ना तरी खूप झालं. उदाहरणार्थ कुकिंगमधला एखादी नवीन रेसिपी, गार्डनिंग, एडिटिंग, कॅमेरा हँडलिंग, कम्युनिकेशन. हे सगळं छोटं वाटतं, पण हळूहळू हे स्किल आपल्याला खूप स्ट्रेंथ बनवतात बरं का. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्किल्स कंबाईन करणं. मी व्लॉग बनवते तर त्यात बोलणं, कॅमेरा हँडलिंग, एडिटिंग, थंबनेल हे सगळे एकत्र येतं, म्हणजे स्किल नाही, मल्टी स्किल्स मिळून एक स्ट्रॉंग आयडेंटिटी तयार होते. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कन्सिस्टन्सी. कधी व्ह्यूज कमी येतात, कधी ॲप्रिसिएशन मिळत नाही, पण स्किल्स डेव्हलप करायचं असेल तर दररोज थोडं काम करणं खूप गरजेचं आहे. कारण स्किल्स म्हणजे मॅजिक्स नाही, स्किल्स म्हणजे डेली प्रॅक्टिस आहे. आणि शेवटचा स्किल डेव्हलप केली आहे म्हणजेच काय, घरातले हे सगळं बीट वगैरे खात नाही, कारण ते तुरट पण लागतं, छान लागत नाही. पण त्यातले विटॅमिन्स मिनरल्स तर जायला पाहिजे. तो त्याच्यावरचं एक संशोधन म्हणजे मी हे त्याच्यात म्हणजे आपल्या पोटात पण गेलं पाहिजे. पीठ मळून झालं, नंतर बटाटेसुद्धा उकडले होते. हे रात्रीच काम करून ठेवलं होतं मी, बीट आणि बटाटे उकडायचं, कारण घरी सकाळी उठल्यावरती गडबड होत नाही. मग हे बटाटे उकडले, साली काढल्या. आज पराठा बनवायचा बेत होता, बरं पण नव्हतं, शॉर्टकट पण मारायचा होता, म्हणून मी पराठा करायचंच ठरवलं रात्रीच. सो मग आता इथं जे बटाट्याची साल काढली ते अशी मी किसून घेते. स्मॅश केल्यावर थोडंसं ना हे व्यवस्थित म्हणजे म्हणतात ना स्मॅश होत नाही व्यवस्थितपणे, असं मोठे मोठे बटाटे राहतात. पण असं तुम्ही किसून केलं ना, नक्की बटाटा खूप बारीक होतं आणि लाटताना पण आपल्याला सरसरपटा लाटता येतात. त्यामुळं मी असं काहीतरी वापरते. आणि ह्याच्यामध्ये लोक कधी म्हणजे फोडणीचा पिवळा बटाटा करतात आणि मग ते स्मॅश करून पराठ्यात करतात, पण हा शॉर्टकट एक छान आहे. डिरेक्टली तुम्ही ह्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आणि पराठा लाटायचा, हाही खूप छान वाटतो. ह्याच्यात कांदा जरासा जास्त घालायचा, जेणेकरून ना खूप छान लागतो तो दाताखाली आल्यानंतर. आणि लसूणची क्वांटिटीसुद्धा जास्त ठेवायची. आलं लसूण पेस्ट आणि मिरची ह्याची पेस्ट करायची. सो हे खूप छान होतो, नक्की ट्राय करा. सो इथं मी पेस्ट केली होती, आलं लसूण, थोडंसं धनं असते ना अख्खं, तर तेही तुम्ही टाका, खूप छान स्मेल येतो. आणि इथे मी विसरले आणि थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट टाकली. मग ह्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला, नंतर चाट मसाला टाकला मस्त, आणि सगळं मीठ टाकून सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलं. आता हे रोजचं एक काम झालं आहे दही लावायचं. सो हे दही पण लावून घेतलं आणि पटापट आहे ना पराठे आहे ना छान लाटून घेतले. सो बघू शकता, एकही पराठा असा कुठूनही व्यवस्थित लाटला जातो, फुटला जात नाही. सो ते स्मॅश करण्याची टेक्निक ना खूप इझी आहे आणि एकदम पटापट होतात. नाहीतर चिकटच होईल, कुठं फाटेलच, कुठं तो राडाच होतो. सो असं काहीच होत नाही ह्याच्यामुळे. आणि पीठ मळताना ना थोडंसं सैलच मळायचं, जेणेकरून आहे ना पराठीला पटापट त्याच्याने सुद्धा लाटता येतात. मी
ना दररोज आहे ना असं किचन सारखं क्लीन करूनच जाते, कारण ना आल्यानंतर जराचं फ्रेश वाटतं. कारण मग भांडी वगैरे ठेवली ना किचनवरती की नंतर आल्यानंतर इतका कंटाळा येतो, ती भांडी बघूनच टेन्शन येतं मला तरी. सो मी तर सकाळीच भांडी वगैरे उरकून जाते, जेणेकरून दुपारी ना आल्यावर तो राडा होतही नाही, एक एक भांडं त्याच्यात वाढतही नाही आणि नंतर मग टाईम पण कमी जातो सगळ्या गोष्टी मॅनेज करायला. आणि आज चहा बनवायचा टर्न यांचा होता, सो यांनी आज चहा बनवला. ते चहा बनवतायत, एक काम माझं निपटते म्हणून मग मी इथं झाडाला घेतलं, पटापट सगळं घर झाडून घेतलं आणि मग नंतर पुढच्या कामाला म्हणजे आवरून टिफिन भरून निघायचं होतं, कारण टाईम झाला होता आणि माझा नाश्ता पण पेंडिंगला होता. सो पटापट टिफिन भरलं, ताक भरलं त्या बॉटल्समध्ये. आणि आता इथे माझी चिडचिड झाली का यांनी काचेचा जो मी बरणी देते त्याच्यात मी ताक टाकून देते ते त्यांनी आणलीच नव्हती, म्हणून आता मग मी कशात देऊ, म्हणून मग मी नंतर प्लॅस्टिकची बाटली काढली आणि त्याच्यामध्ये आजच्या पुरतं मी देऊन टाकलं. पण नंतर मग सांगितलं पण की आता बरणी लागेल घरात, नाहीतर हे काय करतात, एक 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 डब्बा एक 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 बाटली तिथे ठेवायची आणि घरात मग प्रॉब्लेम आल्यावरती मग चिडचिड झाल्यानंतर मग म्हणायचं नाही नाही मी आज आणतो, नाही नाही, आणि मग एकदम घरात ती भांडी आणून ठेवायची, म्हणजे घासायला पण ताप होतो आणि सगळ्याच गोष्टी होतात. सो इथं ना एक अजून इन्सिडेंट पण झाला की मी इथं भरत पण होते टिफिन्स आणि ते ताकही भरत होते आणि ह्यांनी तिथंच भांडं ठेवलं आणि मला चटका बसला. इथं आमची भांडणं होता होता राहिली म्हणा. ती म्हणलं आता काय करणार पण जायचं पण होतं ऑफिसला, म्हणून मग तिथेच विषय ड्रॉप करून पुढे चालायचं म्हणलं. सकाळी ना बरंच एक म्हणजे बऱ्याच दिवसापासून एक काम अडलं होतं, ते करायचं होतं, पण ना टाईम मॅनेजमेंट आणि बरं नसल्यामुळे इतकं स्लो झालं सगळं आणि ते झालंच नाही. सो आल्याला पहिला कुकर लावला, मसाला करायचा म्हणून तो भाजला ठेवला आणि हे जे रॅक आहे ना माझं किचनचं ते थोडंसं आता गंजायला लागलेलं आहे आणि हेच काम होतं की मला ते पेंट करून घ्यायचं होतं. घरात पेंट होता म्हणजे स्प्रे पेंट होता आणि त्याच्या साहाय्याने मला ते पेंट करून घ्यायचं होतं. पण आता झालं काय, 2 बॉटल्स होत्या व्हाईट कलरच्या, एक मला सापडली, एक मला सापडलीच नाही. सो मग मी पहिलं जे व्हाईट होतं ते मी सापडून घेतलं आणि मी त्याला कलर करायचं स्टार्ट केलं, पण ते मला पुरलाच नाही तो व्हाईट कलर. म्हणजे दाबून दाबून मी सगळं केलं, काढला त्यातून सगळा पेंट, पण तो काही लास्टचा निघालाही नाही आणि तो संपला. आणि आता हे अर्धच कलर राहिलं, म्हणलं चला आता दुसरा कलर पण आहे माझ्याकडं, असा पीच कलर आहे, तो मारून बघूयात आणि तो मारला मी त्यावरती. पण तोही मला काही खास वाटला नाही. शेवटी मग म्हणलं ठीक आहे बघूयात आता, व्हाईट कलर शोधावाच लागेल, कारण मला माहीत होतं घरात व्हाईट कलर आहे, पण तो कुठे ठेवला हे मला आठवत नव्हतं. पण ॲट लास्ट तो मला सापडला बरं का. सो बघा तो पीच कलर असा काहीतरी दिसत होता आणि हे खूप छान रॅक आहे. मी हे मिशोवरती घेतलं होतं 5 वर्षांपूर्वी, म्हणजे लग्न झाल्या हे मी घेतलं होतं किचनवरती ठेवायला. खूप छान दिसत होतं. हे आय गेस 350 रुपीजच्या अराऊंड मला पडलं होतं का 250च्या. 5 वर्ष झाली पण ह्याला खूप स्ट्रॉंग हे आणि काही होत नाही. छान मी घासते त्याला, मस्त म्हणजे एकदम छान येते क्वालिटी वाईजसुद्धा, जडसुद्धा आहे. पण आता कुठली गोष्ट असते तर त्याची एक एक्सपायरी डेट असते. सो आता इथं ते थोडंसं गंजायला लागलं होतं, म्हणून म्हणलं आता अजून ह्याला जास्त काळ आपल्याला टिकवायचं असेल तर ह्याला पेंट करावाच लागेल. आणि एवढा दिवस काय होतं, हार्दिक असायचं ना घरी, त्यामुळं हे पेंटचा जो वास आहे ना हा लहान मुलांना देत नाहीत सहसा, म्हणून मी ते अवॉइड करत होते. म्हणून आज मी ठरवलं होतं की सकाळी करून जाईल आणि संध्याकाळी आलं ते वाळेल, पण नाही, तसं काही झालंच नाही आणि मग मी संध्याकाळी आलोच हे काम करून घेतलं. आता चूक झाली काय हे सांगते तुम्हाला. व्हिडिओ काढताना ना लाईट खूप लागते बरं का, म्हणून मी ठरवलं कलरिंग करायचं हॉलमध्ये. पण हे जे स्प्रे पेंट झाल्यानंतर ही खालची घाण होती ना, म्हणजे सगळं उडालं होतं ना, ते काय निघायचं नाव घेत होत ना. पहिलंच सगळं आपलं जे नेल पेंट रिमूव्हर असतं ना त्याने मी साफ करायचं ट्राय केलं, पण तरी ते काय निघालं नाही. मग नंतर माझ्याकडं थिनर सापडलं, मी जे आपण कलर मध्ये यूज करतो ते केलं, पण त्यांनीही निघालं नाही. शेवटी मग मला हा सुरीचा जुगाड वापरूनच काढावं लागलं सगळं आणि सगळं मी निघालं. पण इथे इतका पश्चाताप झाला ना ते पुसताना, ते करताना, म्हणजे किती घाण झाली. आणि मग नंतर ठरवलं कानाला खडा, असं स्प्रे पेंट वगैरे घरात करायचं नाही,
एक तर ते गॅलरीत करायचं अदर बाहेर करायचं. पण घरात काही करायचं नाही, कारण नंतर हे साफ करायला नाकी 9 झाले होते मला. व्हिडिओमध्ये एवढं दाखवता येत नाही, पण व्हिडिओच्या मागचं ह्याच्यामधली खूप काटकसर झाली. नंतर हे बाहेर नेऊन असं सुकायला ठेवलं आणि ह्याच्यावरचा जो पीच कलर होता तो वाळून गेला. पण म्हणलं आता ह्याच्यावर व्हाईट पण मारून घेऊयात, म्हणजे उद्यापर्यंत हे वाळेल. आणि मला ती दुसरी बाटलीसुद्धा मिळाली होती, पण हे असा ह्याच्यावर ठेवून तो काय कलर बसत नव्हता. म्हणून शेवटी परत खाली पेपर अंथरला आणि परत खाली कलर करून घेतलं. छान दिसतंय, पण तो पीच कलर अजून एक उठून दिसतोय. बघूयात ह्याच्यावर अजून एक कोट चढला तर ते बघूयात कसं होतंय. नाहीतर मग हे असंच काहीतरी आपल्याला अजून डोकं लावून काहीतरी करावं लागेल. इथं सगळ्या दिवसाची झाली होती कामं. आता हॉलची व्हिडिओ सॅटर्डे संडे असतात, सो इथं पार्सल्स यायला लागले होते. खरं तर ना हॉलचे व्हिडिओ करा किंवा प्लॅनिंग करा, ह्याला खूप वेळ लागतो बरं का, प्रत्येक गोष्टीला. आणि हे मंगळसूत्र मला इथं खूप आवडलं होतं, तेच मी ओपन करून दाखवलं. बघा आता इतकं भारी क्वालिटी याचं आलं होतं ना, नक्की तुम्हाला आवडेल हॉलच्या व्हिडिओमध्ये. आता सॅटर्डे संडे जे आहेत ना ते मंगळसूत्र, हॉल, परत काश्मीरी इयरिंग्स, आता हे खूप ट्रेंडिंगला आले इयरिंग्सवालं, सो ते पण मागवलेत मी. नक्की सॅटर्डे संडे हॉलचा व्हिडिओ बघा. आता मी ह्याच नोटवरती मी माझा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.